हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. समीरने वेळ न दवडता रिसेप्शनिस्टला फोन फिरवला. त्या रूममध्ये कोण राहतं हे त्याने तिला विचारलं. समोरून आलेले उत्तर ऐकताच तो थोडा गंभीर झाला. रिसिव्हर खाली ठेवत तो अविराजवळ आला. असं का बघतोयस? कोण होतं त्या रूममध्ये? अविराने घाबरत त्याला विचारलं. आता पुढे. मिस अविरा, समीर उत्तरला. काय? अविराचे डोळे मोठे झाले. आपल्या नावाने कोणीतरी रूम बुक केली आहे हे ऐकून अविराला जबर धक्का बसला. ती रूम तुझ्या नावानेच बुक केली आहे. अवे, तुला माझी शपथ आहे, काय ते खरं खरं सांग. अविराचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतच तो म्हणाला. हॉटेल बुक करायला पैसे हवे ना माझ्याकडे. नवऱ्याने घराबाहेर काढलंय मला. तुझ्यासोबत मी का खोटं बोलू? एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच आली आहे मी. या हॉटेलचं नाव सुद्धा नाही माहिती मला. फसवलं मला त्यांनी. मी खूप विश्वास ठेवलेला त्यांच्यावर, जीवापाड प्रेम केलेलं, पण त्यांनी फसवलं मला सम्या. बाळ मला पण झालं असतं ना. त्यांनी कधी प्रेमच नाही केलं माझ्यावर, मग बाळ कसं होणार? सगळंच संपलंय आता. अविरा आक्रोश करू लागली. अगदी लहान मुलांसारखं हमसून ती रडू लागली. अचानकपणे एवढं काय झाले? समीरने तिला शांत करतच विचारलं. अविराला काल दिवसभर तिच्यासोबत जे काही घडलं ते आठवत होतं. सुनसान रस्ता आणि रात्रीचा अंधार. त्याच रस्त्यात 160 ते 180च्या वेगाने पळणारी एक मर्सडीज असलेल्या डीम लाईटमुळे त्या गाडीत अस्पष्ट दिसणारे ते चेहरे. अंधुकशा प्रकाशात सुद्धा त्यांच्या दातांची दिसणारी ती चमक. हस्तखेळतं वातावरण आणि एका चिमुकल्याचा गोड असा आवाज. तुम्ही नेहमी दीचे लाड करता. गाल फुगवतच साधारण 4 वर्षांचा चिमुकला म्हणाला. माझा गोलू मोलू तो, म्हणत आपल्या भावाचे गाल ओढायला जाणारी 7 ते 8 वर्षीय ती. आणि तोच एक तीव्र किंचाळी तिच्या कानी पडली. कदाचित ती त्याच माणसाची होती ज्याच्या मांडीवर ती 7 वर्षीय चिमुरडी बसली होती. गाडीच्या काचांचा फुटलेला तो आवाज आणि शरीराला जाणवणाऱ्या त्या भयानक अशा वेदना ज्याने तिची झोप उडवून लावली. तिच्या शरीरावर घामाचे थेंब साचले होते. धडधडून बाहेर पडू पाहणाऱ्या हृदयापाशी तिने हात नेला. भीतीने ओठ पार सुकून गेले होते, ज्यावरून तिने जीभ फिरवत त्यांना उलसर केलं. आज पुन्हा अविराला ते भयान स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न पडताच तिचं डोकं सुद्धा जड व्हायचं. एकदा दोनदा तिच्या मामा मामींना तिला पडणाऱ्या स्वप्नाबद्दल सांगितलं होतं तिने, पण त्यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. स्वप्न ती पडणारच. आपण ठरवू तशी स्वप्न थोडी ना पडणार. आई बापाला जड झालेस म्हणून माझ्या मड्यावर टाकून गेले तुला. कारमधून फिरायची स्वप्न कसली ग बघतेस तू? अशा पद्धतीचं उत्तर तिच्या मामीकडून तिला मिळालं. पण तरीही तिला नेहमीच असं वाटायचं की त्या स्वप्नात ती 7 वर्षीय मुलगी अजून दुसरी कोणी नसून ती स्वतःच आहे. स्वप्नात आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो, पण आपण स्वतःला कधीच नाही बघू शकत. म्हणून त्या चिमुकलीचा चेहरा तिला दिसत नव्हता. पण नंतर तिला मामीचं बोलणं सुद्धा पटायचं. कारमधून फिरण्याचं सुख आपल्या नशिबात कुठे आलंय म्हणा. मामा मामीने मोठ्या मुश्किलीने सांभाळलं, म्हणून नेहमी त्यांच्या उपकारात आणि त्यांच्या दबावात तिने स्वतःला समर्पित केलं होतं. बेडवर हात चाचपत स्वतःचा चष्मा ती शोधू लागली, ज्याशिवाय तिला काहीच सुधरत नव्हतं. नाकाच्या शेंड्यावर चष्मा चढवताच तिची नजर सगळ्यात आधी भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे गेली. अरे बापरे, 5 वाजले.
आईंची आणि आजीची चहाची वेळ चुकली. अविरा, आत्ता काही खरं नाही तुझं, म्हणत तिने अंगावरची चादर बाजूला फेकली आणि त्याच थरथरत्या हाताने चादरीची घडी घातली. एक आलिशान बंगला, घराबाहेर 2 मर्सिडीज आणि एक रोल्स रॉयल्स गाडी. दीक्षित निवास म्हणून ओळखला जाणारा तो बंगला बंगल्याच्या मधोमध असलेल्या फाउंटनमुळे जास्तच प्रसिद्ध होता. 3 फाउंटन एकत्र आणून त्यातून बाहेर पडणारे तिरंगी पाणी आजूबाजूने जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घ्यायचे. दिलीप दीक्षितच्या आकस्मिक निधनानंतर त्याचा मुलगा देवांश दीक्षित हा त्या बंगल्याचा एकुलता एक वारस होता. त्याचसोबत डी स्क्वेअर सारख्या ब्रँडेड कंपनीचा सुद्धा मालक होता. इंडियासोबतच इंडिया बाहेरील कंपन्यांवर सुद्धा त्याने त्याच्या कंपनीची छाप पाडली होती. त्याचीच बायको मिसेस अविरा देवांश दीक्षित एका करोडपती घराची सून असली तरी तिला त्या घरी दिली जाणारी वागणूक मात्र एखाद्या नोकराप्रमाणे होती. 2 वर्षांपूर्वीच अविराने दीक्षित बंगल्यात पाऊल ठेवलं होतं आणि तेव्हापासूनच त्या बंगल्यातील नोकर मंडळींना देवांशच्या आजीने व आईने मिळून कामावरून काढून टाकलं होतं. आज तिच्या आणि देवांशच्या लग्नाचा 2रा वाढदिवस होता, पण आजचा दिवस सुद्धा नेहमीप्रमाणे साधासुधाच गेला होता. सकाळपासून देवांशच्या आवडीचं जेवण बनवण्यातच तिचा दिवस निघून गेला आणि त्यानंतर सासू आणि आजीसासूची सेवा करण्यात. सकाळपासून तिला लग्नाच्या साध्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा देवांशने फोन केला नव्हता आणि नाही तिने केलेले फोन त्याने उचलले होते. सकाळपासूनचा थकवा दूर करण्यासाठी बेडवर अंग तिने टाकलं आणि तिचा डोळा लागला. त्यात आणि भर म्हणजे तिला उशिराने जाग आली, त्यामुळे भीतीने तिची तारांबळ उडाली होती. घाबरतच ती किचनमध्ये आली. उठल्या का महाराणी? चहाची वाट बघून कंबर दुखून गेली माझी. आता चहा करणारच आहेस तर रूममध्ये आणून दे मला. आजी सासूने तिखट शब्दांचा भडीमार तिच्यावर केला आणि स्वतःच्या खोलीत निघून गेल्या. शांत पद्धतीने समोरच्याचा काटा कसा काढायचा हे आजी सासूला खूप छान जमायचं. त्यांच्या खोलीत चहा घेऊन गेल्यावर निदान तासभर तरी अविराची सुटका नव्हती. चहा घेऊन त्यांच्या खोलीत जायचं हा विचार करूनच अविराच्या पोटात गोळा आला होता. आता इथे उभ्या उभ्या चहा बनणार का ग तुझा? का सासूने गरमागरम चहाचा कप हातात आणून द्यावा अशी अपेक्षा आहे तुझी? आजी सासूनंतर सासूबाईंचा धारदार आवाज तिच्या कानी पडला. तसं तिने अंग काढलं. नाही म्हणून मान डोलावली आणि किचनमध्ये धाव घेतली. पटकन चहा केला आणि सगळ्यात आधी सासूबाईंच्या हातात दिला. साडीच्या निऱ्या सावरत डोक्यावर पदर ओढत ती आजी सासूच्या खोलीत चहा घेऊन गेली. चहाची तल्लफ तर अविराला सुद्धा लागली होती, पण आजी सासूला चहा देण्याआधी स्वतः चहा ढोसल्यावर तिला सासूबाईंकडून म्हणजेच रीमाताईंकडून शिव्या खाव्या लागणार होत्या. आज चांगल्या दिवशी त्यांच्याकडून नको ते शब्द तिला ऐकवले जाणार नव्हते. आजी चहा. घाबरतच तिने आजी सासूसमोर कप धरला. पाय दुखतायत, जरा तेल लावून मालिश करून दे. आजीने हुकूम सोडला. अविराने घड्याळात पाहिले. 5:30 झाले होते. आता पाय दाबत बसले तर 7 वाजेपर्यंत आपली हातून काही सुटका नाही. स्वतःशीच ती पुटपुटली. अजून उभीच तू? वरच्या सुरातच आजीने तिला दम दिला. तशी ती धाप करून त्यांच्या पुढ्यात बसली आणि त्यांचे पाय चेपू लागले. सुर सुर करत आजी चहा घोटू लागली. ती मात्र तोंडात जमलेली लाळ गिळत घशाला जाणवणारी कोरड कमी करत होती. तू चहा घेतलास का असं सुद्धा तिला कोणीच विचारलं नव्हतं. ती मात्र घड्याळात बघत होती. घड्याळ त्याच्या पद्धतीने पुढे पुढे सरकत होतं आणि घड्याळात 7 वाजले. तसं चेहऱ्यावर थोडं तेज आलं तिच्या. आजीचे पाय दाबून तिचे हात आखडले होते, पण आता तिची हातून सुटका होणार होती म्हणून ती मनोमन खुश झाली. कारण देवांशच्या येण्याची वेळ झाली होती. खिडकीला कान लावून ती बसली होती.
त्याच्या कारच्या हॉर्नचा आवाज ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झाले होते. वेड्यासारखं प्रेम करायची ती देवांशवर. त्याच्यासाठी तिला त्या घरी होणाऱ्या त्रासाची सुद्धा पर्वा नसायची. देवांश आणि अविराचं अरेंज मॅरेज. पण देवांशला अविरामध्ये काहीच रस नव्हता. ॲब्रॉडमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या देवांशला तिकडे पाहिलेल्या अप्सरांसमोर अविरा मात्र काडीमोल वाटायची. वडिलांच्या हट्टासाठी त्याने अविरासोबत लग्न केलेलं. फक्त आणि फक्त लग्न. पण त्या पलीकडे त्यांच्यात कसलाही संबंध नव्हता. एखाद दुसऱ्या वेळेस दारूच्या नशेत त्याने अविराला जवळ घेतलं होतं, पण ती सुद्धा त्याला चूक वाटायची. तिच्या नाकाच्या शेंड्यावर 24 तास असणारा चष्मा बघून त्याला तिच्याकडे बघावंसं सुद्धा वाटत नव्हतं. त्यात काकूबाईसारखं साडी नेसून घरात वावरणं आणि नुसतं त्याच्या मागे मागे करणं त्याला नकोसं वाटत होतं. देवांश म्हणजे एखाद्या राजबिंड्याप्रमाणे होता. गोरा रंग आणि त्यात मस्क्युलर पर्सनॅलिटी. छाती इतकी भारदस्त होती की अंगावर चढवलेल्या ब्लेझरमधून बाहेर डोकावू पाहायची. कुरळे आणि चॉकलेटी केस, घारे डोळे, 6 फूट उंची. एखाद्या राजबिंडाप्रमाणे तो दिसायला हँडसम होता. अविराचं रूप तसं निखळतं होतं. तिला आणि तिच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांना तिच्या सौंदर्याची किंमत नव्हती. तसं बघायला गेलं तर तिला स्वतःलाच तिच्या सौंदर्याची जाणीव नव्हती. एखाद्या राजकुमाराकडून मागणं आलंय हे बघून तर अविराच्या मामाने सरळ होच म्हटलं, आणि तसंही त्यांना हो किंवा नाही बोलायला वेळच दिला नव्हता दिलीप दीक्षितने. एवढ्या मोठ्या घरातून आपल्यासारख्या साधारण मुलीसाठी मागणं का आलंय हा साधा विचार सुद्धा अविराने केला नाही. कारण ती तर देवांशच्या प्रेमात पडली होती. पण देवांश पावलोपावली तिचा पाण उतारा करून तिला तिची लायकी दाखवायचा. एखाद्या गावठी मुलीमध्ये आपण अडकलोय म्हणून स्वतःच्या स्वर्गवासी वडिलांना तो नेहमीच कोसत राहायचा. देवांश येईल, त्याच्या चहा नाश्त्याचं बघ. आजीने म्हटलं तसं खुश होतच ती त्यांच्या खोलीतून बाहेर पडली आणि पळतच स्वतःच्या खोलीत शिरली. ते थेट वॉश बेसिन समोर येऊन उभी राहिली. चष्मा बाजूला ठेवत, चेहऱ्यावर सपासप पाणी मारत तिने दिवसभराची मरगळ झटकली. हलकासा मेकअप चेहऱ्यावर करण्याचा विचार होता, पण तोच देवांशच्या कारचा आवाज आला. तसं पटकन नाकावर चष्मा अडकवला आणि पदरानेच ओला चेहरा पुसत भरभरजीने उतरतच ती खाली आली. ते सुद्धा त्याच्या हातातली बॅग आणि त्याचं ब्लेझर पकडायला. दाराची बेल वाजणार, पण त्याआधीच अविराने दरवाजा उघडला. पळत आल्यामुळे धाप लागली होती तिला, पण चेहऱ्यावर स्मित उमटवतच ती त्याच्याकडे बघू लागली. तिच्या काकूबाईसारखा अवतार बघून देवांशने तर नाकच मुरडलं. हात पुढे करतच ती त्याच्या हातातील बॅग स्वतःकडे घेणार, पण त्याआधीच देवांशने तिला रोखलं. आज तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलंय मी. ओठांच्या डाव्या कोपऱ्यातून हसतच देवांश म्हणाला. काय गिफ्ट आणलं होतं देवांशने अविरासाठी? जे इतकं अविराला रडवत होतं, आणि कोण होती ती व्यक्ती जिच्यासोबत अविराने कालची रात्र घालवली होती? मिस्टर सोलमेट तोच तर नाही ना? हे सर्व कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.